आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून। तर सारथीच्या कार्यक्रमामध्ये आज नाराजी नाट्य बघायला मिळालंय। भाजपच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी मंचावरून थेट काढता पाय घेतलेला आहे आणि हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, इथे बसल्या तर वाद होईल असं आमदार अभिमन्यू पवार म्हणाले। हा आरोप मेधा कुलकर्णी यांचा आहे, बघूयात। हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही। कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय? मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून। ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू। भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींनी भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर गंभीर आरोप केला। पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम होता, पण मंचावरच पुढच्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य रंगलं आणि मेधा कुलकर्णी कार्यक्रम सोडून निघून आल्या। हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही इथे बसल्या तर वाद निर्माण होईल असं अभिमन्यू पवार म्हणाल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय। त्यांनी त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्तिप्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही। हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही। तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणाला एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे? कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय? मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तर तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी काय बोललो ते। अभिमन्यू पवारांनी मेधा कुलकर्णींचे आरोप फेटाळले आणि आपण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील समोर बसतील असं बोलल्याचं म्हटलंय। या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसला तर कॉन्ट्रोवर्सी होईल? याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा। आणि जर का तिथे मी असण्याने कॉन्ट्रोवर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग मी गेलेलं। आता त्यांनी निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये, पण मी त्यांना एवढंच आहे। मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही, हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील एवढंच म्हणलेलं आहे। त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत, मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी हा विषय शांतपणे घेतलाय, मी माझ्या कामासाठी परत पुढच्या कार्यक्रमाला मी रुजू होणार आहे। मी हा विषय सोडून पण दिलाय, मी अजूनही अभिमन्यूजींना माफ करतेय, मी कुठेही जाणार नाही त्यांची तक्रार करायला। मला फक्त एकच अपेक्षित आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं। या संपूर्ण वादात नरेंद्र पाटलांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। अभिमन्यू पवारांनी मला पुढे बसा असं म्हटल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं। तसेच कार्यक्रमाला गालबोट लावू नका असं आवाहन मेधा कुलकर्णी यांना केलंय। अभिमन्यू पवारांनी मला सांगितलं की नरेंद्र, आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन आहात, सारथी ही मराठा समाजाची संस्था असली आहे आणि आपणही मराठा समाजासाठी काम करता, म्हणून आपण पुढे जाऊन बसा। या सगळ्या परिस्थितीमध्ये थोडासा गैरसमज झाला आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा विनाकारण गालबोट लावणं हे आपल्या कोणालाही शोभणार नाही। कृपया कुणी गैरसमज करून घेऊ नका। हे जे 4-5 लोक होते आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा। आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलतेय, मी सत्य बोलतेय, मला याच्यातून काहीही फायदा नकोय। वाद फक्त मंचावर पुढच्या रांगेत बसण्यापुरता मर्यादित नाही, तर कार्यक्रम सुरू होण्याआधी मराठा समाजाच्या काही बांधवांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले असता अभिमन्यू पवारांनी रोखण्याचं काम केलं असा आरोपही मेधा कुलकर्णी यांचा आहे। मी पण अशीच गंभीर केस घेऊन आले होते
ज्यांच्याविषयी ती केस होती, जे न्यायासाठी झगडतायत ते माझे मराठा समाजातले बांधव होते. त्यांना मी घेऊन गेले होते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहिते तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे. मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे. देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे. देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे? अभिमन्यूजी तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? मी माझ्या बॉसशी बोलीन नंतर. एका कार्यक्रमाने काही हलकं भारी होत नाही. मी कार्यक्रमातून निमूट निघून आले, कोणताही प्रकारचा इथे कॉन्ट्रोवर्सी न करता निघून आले. कार्यक्रम हा मराठा समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा होता. मात्र मेधा कुलकर्णी मंचावरून निघून गेल्यानं वाद कशावरून झाला हे चव्हाट्यावर आलं. पण समाजाचा उल्लेख केला नाही असं अभिमन्यू पवार आणि नरेंद्र पाटील हे सांगतायत. प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.